तर मित्रांनो, महा टी-ई-टीच्या या पार्ट 3 मध्ये 30 महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत. तर आज आपण तसे नाही तर रॅपिड फायर खेळणार आहोत. फास्टमध्ये प्रश्न घेणार आणि फास्टमध्ये तुम्हाला उत्तर मनातल्या मनात विचार करायचा आहे आणि 2 प्रश्नांचे उत्तर द्यायचं आहे. एक म्हणजे टी-ई-टीचे फॉर्म तुम्ही भरले का? भरले नसतील तर कधी भरणार आहात? आणि दुसरी गोष्ट शेवटी सांगायचं आहे 30 पैकी तुम्हाला रॅपिड फायरमध्ये किती गुण आलेत. तर आपण फास्ट ही रिव्हिजन घेणार आहोत. तर चला सुरू करूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न क्रमांक 1, विद्यार्थी या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. ऑप्शन ए विद प्लस अर्थी, ऑप्शन बी विद्या प्लस अर्थी, ऑप्शन सी विद प्लस यार्थी, ऑप्शन डी विद्या प्लस अर्थी. रॅपिड फायर असल्यामुळे आपण फास्टमध्ये उत्तर सांगणार आहोत. ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे विद्या प्लस अर्थी. व्हिडिओला लाईक करावे, जर आवडत असेल तर सिरीज कमेंटमध्ये येस टाईप करावे. प्रश्न क्रमांक 2, अध्यापनशास्त्रात निदानात्मक चाचणी कशासाठी वापरली जाते? विद्यार्थ्यांची श्रेणी ठरवण्यासाठी, ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी शोधण्यासाठी, ऑप्शन सी विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी, ऑप्शन डी गृहपाठ देण्यासाठी. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी शोधण्यासाठी. प्रश्न क्रमांक 3, तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन ए कर्मणी प्रयोग, ऑप्शन बी भावे प्रयोग, ऑप्शन सी कर्तरी प्रयोग, ऑप्शन डी संकीर्ण प्रयोग. PDF टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कर्तरी प्रयोग. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर, तिथे जाऊन सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता मूर्धन्य वर्ण आहे? ऑप्शन ए च, ऑप्शन बी त, ऑप्शन सी ट, ऑप्शन डी प. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. उत्तर आहे ऑप्शन सी ट. फास्टमध्ये उत्तर सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 5, विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते? ऑप्शन ए व्याकरण पाठांतर, ऑप्शन बी समृद्ध भाषिक वातावरण, ऑप्शन सी सतत परीक्षा घेणे, ऑप्शन डी निबंध लेखन. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी समृद्ध भाषिक वातावरण. प्रश्न क्रमांक 6, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द. ऑप्शन ए सरिता, ऑप्शन बी जीवन, ऑप्शन सी तटिनी, ऑप्शन डी वसुधा. आपले उत्तर आहे ऑप्शन बी जीवन. मित्रांनो सबस्क्राईब करत चलावे. प्रश्न क्रमांक 7, समास ओळखा. महान असा देव महादेव. ऑप्शन ए अव्ययी भाव समास, ऑप्शन बी तत्पुरुष म्हणजे कर्मधारय समास, ऑप्शन सी द्वंद्व समास, ऑप्शन डी बहुव्रीही समास. उत्तर आहे आपलं तत्पुरुष म्हणजे कर्मधारय समास. प्रश्न क्रमांक 8, भाषिक कौशल्याचा योगक्रम कोणता? आपला झालेला आहे. ऑप्शन ए वाचन लेखन श्रवण भाषण, ऑप्शन बी श्रवण भाषण वाचन लेखन, ऑप्शन सी लेखन वाचन भाषण श्रवण, ऑप्शन डी भाषण श्रवण लेखन वाचन. मित्रांनो भाषा कौशल्यामध्ये मग CDP हिंदीचा असो या मराठीचा असो, आपलं दोन्हीमध्ये झालेला आहे. तर योग्य क्रम तुम्हाला माहीत आहे सुबो पाली, त्या हिशोबाने सांगायचं आहे तुम्हाला. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे श्रवण भाषण वाचन लेखन. प्रश्न क्रमांक 9, खाई त्याला खवकवे या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन ए खूप भूक लागणे, ऑप्शन बी वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात भीती असते, ऑप्शन सी सतत खाणे, ऑप्शन डी जिभेला चव नसणे. आपले उत्तर आहे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात भीती असते. प्रश्न क्रमांक 10 बघा, शुद्ध शब्द ओळखा. झालेलं आहे आपलं. ऑप्शन ए आशीर्वाद, ऑप्शन बी आशीर्वाद, ऑप्शन सी आशीर्वाद, ऑप्शन डी आशीर्वाद. कोणता यामधून शुद्ध शब्द सांगायचा आहे मित्रांनो? रॅपिड फायर असल्यामुळे फास्ट उत्तर देत चला. ऑप्शन सी आशीर्वाद. मनातल्या मनात बघा आता 10 पैकी किती बरोबर आले ते, आणि शेवटी सांगायचं तुम्हाला 30 पैकी किती स्कोर आला ते. य र ल व यांना काय म्हणतात? ऑप्शन ए उष्मे, ऑप्शन बी महाप्राण, ऑप्शन सी अर्धस्वर, ऑप्शन डी अनुनासिके. तर हे आहेत ऑप्शन सी अर्धस्वर. प्रश्न क्रमांक 12, उपचारात्मक अध्यापन कोणासाठी आवश्यक असते? ऑप्शन ए हुशार मुलांसाठी, ऑप्शन बी ज्या मुलांच्या अध्ययनात त्रुटी आहेत त्यांच्यासाठी, ऑप्शन सी शिक्षकांसाठी, ऑप्शन डी पालकांसाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला माहिती आहे. प्रश्न झालेला आहे ज्या मुलांच्या अध्ययनात त्रुटी आहेत त्यांच्यासाठी. प्रश्न क्रमांक 13, प्रयोग ओळखा. रामने आंबा खाल्ला. ऑप्शन ए कर्तरी प्रयोग, ऑप्शन बी कर्मणी प्रयोग, ऑप्शन सी भावे प्रयोग, ऑप्शन डी आक्रमक कर्तरी. आपले उत्तर आहे ऑप्शन बी कर्मणी प्रयोग. मित्रांनो कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटत आहे ते सांगावे. फास्ट रॅपिड फायरमधली की तुम्हाला जे मी 5 सेकंद देतो प्रश्न उत्तर देण्यासाठी, ते कोणती मेथड तुम्हाला चांगली वाटत आहे ते सांगा. आपण त्या पद्धतीने नेहमी अभ्यास करूया. प्रश्न क्रमांक 14, आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणते? ऑप्शन ए 5 मुले, ऑप्शन बी दुप्पट मुले, ऑप्शन सी अर्धी मुले, ऑप्शन डी पहिली मुले. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी दुप्पट मुले. प्रश्न क्रमांक 15, कविता अध्यापनाचा मुख्य उद्देश काय असतो? ऑप्शन ए व्याकरण शिकवणे, ऑप्शन बी रसग्रहण आणि आनंद मिळवणे, ऑप्शन सी शब्दार्थ पाठ करणे, ऑप्शन डी जोडाक्षरे शिकवणे. तर मित्रांनो आपले इथं उत्तर आहे ऑप्शन बी रसग्रहण आणि आनंद मिळवणे. प्रश्न क्रमांक 16, श स श या वर्णांना काय म्हणतात? ऑप्शन ए स्वरादी, ऑप्शन बी उष्मे, ऑप्शन सी अल्पप्राण, ऑप्शन डी स्वतंत्र वर्ण. तर मित्रांनो या शब्दांना म्हणतात उष्मे घर्षक. प्रश्न क्रमांक 17, समास ओळखा. विटी दांडू. ऑप्शन ए इतरेतर द्वंद्व, ऑप्शन बी वैकल्पिक द्वंद्व, ऑप्शन सी समाहार द्वंद्व, ऑप्शन डी द्विगु. कोणता समास आहे सांगायचा आपल्याला? विटी दांडू. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे इतरेतर द्वंद्व.
प्रश्न क्रमांक 18, कचटतप हे कोणत्या प्रकारचे व्यंजन गट आहे? ऑप्शन ए मृदू, ऑप्शन बी कठोर, ऑप्शन सी अनुनासिक, ऑप्शन डी महाप्राण. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कठोर. लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला व्हिडिओ घ्यायला पाहिजे, रॅपिड फायर की आपली 5 सेकंदाची महत्त्वाची ट्रिक, त्या हिशोबाने तुम्ही सांगा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19, निरंतर मूल्यमापन CCE कशावर भर देते? ऑप्शन ए केवळ गुणांवर, ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर, ऑप्शन सी फक्त खेळावर, ऑप्शन डी वार्षिक परीक्षेवर. रॅपिड फायरमध्ये आपलं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर. प्रश्न क्रमांक 20, अलंकार ओळखा. चापा बोलेना, चापा चालेना, चापा काही केल्या फुलेना. ऑप्शन ए उपमा, ऑप्शन बी चेतना गुणोक्ती, ऑप्शन सी उत्प्रेक्षा, ऑप्शन डी रूपक. कमेंटमध्ये कोणी म्हणणार नाही की चापा मेला म्हणून, मजा करत आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे चेतना गुणोक्ती. प्रश्न क्रमांक 21, मराठीतील स्वतंत्र वर्ण कोणता? ऑप्शन ए क्ष, ऑप्शन बी ज्ञ, ऑप्शन सी ळ, ऑप्शन डी त्र. स्वतंत्र वर्ण कोणता आहे सांगा मित्रांनो. रॅपिड फायर ऑप्शन सी ळ. प्रश्न क्रमांक 22, विरामचिन्हे ओळखा. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? ऑप्शन ए स्वल्पविराम, ऑप्शन बी दुहेरी अवतरण चिन्ह, ऑप्शन सी संयोग चिन्ह, ऑप्शन डी प्रश्नचिन्ह. उत्तर आहे आपलं ऑप्शन बी दुहेरी अवतरण चिन्ह. प्रश्न क्रमांक 23, नामाचा प्रकार ओळखा. सौंदर्य, ऑप्शन ए विशेष नाम, ऑप्शन बी भाववाचक नाम, ऑप्शन सी सामान्य नाम, ऑप्शन डी धातू साधित नाम. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी भाववाचक नाम. मित्रांनो PDF टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन हा इथे मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ही सिरीज खरंच आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करून सहकार्य करा. प्रश्न क्रमांक 24, काळ ओळखा. मी आंबा खात असे. ऑप्शन ए पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन बी रीती भूतकाळ, ऑप्शन सी अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन डी साधा वर्तमान काळ. रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 25, लेखन कौशल्यात सुधारणा करण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत कोणती? ऑप्शन ए शुद्ध लेखन म्हणजे श्रुतलेखन, ऑप्शन बी पुस्तकातील पाहून लिहिणे, ऑप्शन सी केवळ पाठांतर, ऑप्शन डी चित्र काढणे. ऑप्शन ए शुद्ध लेखन श्रुतलेखन. प्रश्न क्रमांक 26 बघा. विभक्ती ओळखा. मुलांनो शांत बसा. ऑप्शन ए प्रथमा, ऑप्शन बी द्वितीय विभक्ती, ऑप्शन सी संबोधन, ऑप्शन डी चतुर्थी. आपले उत्तर आहेत संबोधन. प्रश्न क्रमांक 27, अलंकार ओळखा. हा आंबा म्हणजे जणू साखरच. मित्रांनो त्यापूर्वी एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण मराठी असो, हिंदी असो, CDP असो, सगळ्याची पेडागॉजी चालू केलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला पेडागॉजी असो किंवा ग्रामर असो, कोणत्या विषयावर पुढील व्हिडिओ हवा आहे ते सांगा. ते सिरीजमध्ये आपण कंटिन्यू करत आहोत. तुम्ही सिरीज बघत आहात का ते सांगा. आपण रोज त्यामध्ये व्हिडिओ अपलोड करत चालू. ही फ्री मास्टर बॅच आहे महा TETसाठी, तर याचा फायदा पुरेपूर घ्या. आणि याचा फायदा तुम्हाला होत आहे का आम्हाला नक्की सांगा. उत्प्रेक्षा या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, भाषा शिक्षणात क्रीडा पद्धती कोणी लोकप्रिय केली? ऑप्शन ए फ्रोबेल, ऑप्शन बी जॉन ड्यूई, ऑप्शन सी पियाजे, ऑप्शन डी पावलॉव. तर मित्रांनो फ्रोबेल यांनी ही विधी आणलेली आहे, पद्धत आणलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, तद्भव शब्द ओळखा. ऑप्शन ए चक्र, ऑप्शन बी हात, ऑप्शन सी कन्या, ऑप्शन डी दुग्ध. 29 नंबरचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आहे हात. आणि 30वा प्रश्न आपण घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की रॅपिड फायरमध्ये तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 30, विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृतज्ञ याचा विरुद्धार्थी शब्द सांगा. ऑप्शन ए दयाळू, ऑप्शन बी कृतज्ञ, ऑप्शन सी परोपकारी, ऑप्शन डी शापित. मित्रांनो रॅपिड फायरमध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कृतज्ञ. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलवरून PDF डाउनलोड करा. आमच्यासोबत टीमा TET असो, CTET असो सोबत जोडून राहा. थँक्यू सो मच.